श्री स्वामी समर्थ. देवदूत म्हणत आहेत, स्वर्गातून कोणीतरी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या भयानक लोकांपासून सावध करू इच्छित आहे. ते तुमच्याबद्दल चिंतित आहेत आणि सर्व वाईटांपासून तुमचे रक्षण करू इच्छितात. कृपया हा व्हिडिओ टाळू नका. देव म्हणतो, मी मृतांना पुन्हा जिवंत केले आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचे आयुष्य संपले नाही. तयार व्हा. तुझ्या आयुष्यात जे चांगले नाही ते मी काढून टाकणार आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुला चुकवणार नाही. पुढील 2.5 मिनिटे महत्त्वाची ठरतील. तुमचा देवदूत तुमच्या बिलांची काळजी घेईल, तुमच्या कुटुंबाचे सर्व वाईटांपासून संरक्षण करेल आणि तुम्हाला लवकरच आर्थिक चमत्कार देईल. तुमचा यावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. देव म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे. जर तुम्ही माझे अनुसरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही, कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश असेल. तुमची वेळ येत आहे. ते तुमच्यासाठी सर्व काही चांगले घडणार आहे. अनेक यश, अनेक आशीर्वाद. विश्वास ठेवा, प्रार्थना करत राहा आणि तुमचे जीवन अधिक चांगले बदलेल ते पहा. देव म्हणतो, अभिनंदन, तुम्ही तुमचा कठीण काळ पार केला आहे. आत्तापर्यंत तुम्हाला असे चमत्कार वाटू लागले असतील जे तुमच्या चांगल्यासाठी तुमच्या आजूबाजूला घडू लागले आहे. होय, मी तो आहे ज्याने तुम्हाला अधिक श्रीमंत, निरोगी आणि आनंदी होण्यासाठी निवडले आहे. तुम्ही अधिक प्रयत्न करावे अशी देवाची इच्छा नाही, तर तुम्ही त्याच्यावर अधिकाधिक विश्वास ठेवावा अशी त्याची इच्छा आहे. प्रयत्न करणे थांबवा. विश्वास ठेवणे सुरू करा. हे तुमच्यातील सर्व काही बदलेल. अभिनंदन, तुम्हाला काही चांगली बातमी मिळणार आहे. विश्व, सर्व परिस्थिती बदलत आहे. तुम्ही आशीर्वादांच्या नवीन हंगामात येत आहात. त्यासाठी सज्ज व्हा. तुम्ही तयार असाल तर अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा आणि आत्ताच खऱ्या स्वामी भक्तांना हा व्हिडिओ शेअर करा. भाग्यवंत व्हाल. देव म्हणतो, तुमची परिस्थिती बदलेल की नाही या विचारात तुम्ही अंथरुणावर झोपत असाल तर हे तुमचे चिन्ह आहे की ब्रह्मांड सध्या तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. तुमची नोकरी, आर्थिक आरोग्य आणि नातेसंबंधांमध्ये तुम्ही अलौकिक बदल पाहाल आणि अनुभवाल. मी सर्व गोष्टी नवीन करीन. देवदूत म्हणत आहेत, तुमचा दुष्काळ संपला आहे. आम्ही तुम्हाला स्नान घालणार आहोत. आशीर्वाद, उपचार, बदल, प्रेम, नवीन संधी आणि अनुकूलता सर्व काही येत आहे. पुढील 60 मिनिटे हा संदेश ऐकत राहा, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. तुमची नोकरी, आर्थिक परिस्थिती, आरोग्य आणि नातेसंबंधांमध्ये तुम्ही अलौकिक बदल पाहाल आणि अनुभवाल. मी सर्व गोष्टी नवीन करील. तुम्हाला याची गरज असल्यास होय टाईप करा आणि आत्ताच आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करा. कशासाठीही काळजी करू नका, परंतु प्रत्येक गोष्टीत प्रार्थना आणि विनंती करून धन्यवाद देऊन तुमच्या विनंत्या देवाला कळवा. जर तू हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी ठरलात तर तुम्ही कितीही कठीण इच्छा पूर्ण करू शकता. देव म्हणतो, तुम्ही माझे अनुसरण केल्यास जीवन सोपे होईल असे मी कधीच म्हटले नाही, परंतु मी वचन देतो की मी नेहमीच तुमच्या पाठीशी असेन. आम्ही सर्व चिंता एकत्र मिळू. हे सोपे होणार नाही, परंतु आम्ही विजयी होऊ. मी तुझ्यावर प्रेम करतो. याची दररोज पुनरावृत्ती करा. मी स्वतःवर प्रेम करतो आणि सर्वांचा आदर करतो.
मी आनंद, आरोग्य आणि आनंद निवडतो. मी माझे जीवन प्रामाणिकपणे जगतो. हे एक लक्षण आहे की तुम्हाला काहीही घडण्यासाठी जबरदस्ती करण्याची गरज नाही. फक्त देवाला शरण जा, विश्वास ठेवा आणि सर्व काही तुमच्यासाठी उत्तम प्रकारे उलगडताना पहा. प्रार्थना आणि उपासना तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगातून पार पाडतील, कारण ते तुमचे लक्ष समस्येपासून समस्येच्या निराकरणाकडे वळवते. देव म्हणतो, तुम्ही किती मेहनत घेत आहात त्याबद्दल मी आभारी आहे. तुम्ही कठोर परिश्रम करत आहात याचा मला अभिमान आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही हे अपघाताने वाचत नाही आहात. हा तुमचा संकेत आहे की सर्व ठीक होणार आहे. विश्व एक मार्ग बनवत आहे. शेवटपर्यंत ऐकून तर बघ, नशिबात नाही तेही भेटेल. तुमचा विश्वास आणि तुमचे लक्ष माझ्यावर ठेवा. होय, मी तुलाच सांगतोय. मी तुला कधीही चुकवणार नाही. मी तुला कधीही सोडणार नाही. सर्व ठीक होईल, त्यावर दावा करा आणि ते प्राप्त करा. आपल्याला आवश्यक असलेले लोक घडतील. आपल्याला आवश्यक असलेले दरवाजे उघडे होतील. पण जोपर्यंत तुम्ही निर्णय घेत नाही तोपर्यंत काहीच शक्य नाही. एकदा तुम्ही खरोखर प्रामाणिकपणे निर्णय घेतला की चमत्कार घडतील. प्रभूंवर मनापासून विश्वास ठेवा आणि स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहू नका. तुमच्या सर्व मार्गांनी त्याला ओळखा आणि तो तुमचे मार्ग सरळ करेल. देव म्हणतो, तुमची महानता जिवंत होत आहे. तुमचा प्रकाश अधिक तेजस्वी होत आहे. तुमच्यासाठी काय आहे ते काहीही किंवा कोणीही थांबवू शकत नाही. आपल्या दृष्टीकडे वाटचाल करा, ते प्रकट झाले पाहिजे. स्वामी म्हणतात, मोठ्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून फार दूर नाहीत आणि तुम्ही जे पाहता आणि अनुभवता ते व्यक्त करणे तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे. तुमचे काही सर्वात मोठे निर्णय तुमच्या जीवनाचा हा अध्याय आहे. जर तू हे शेवटपर्यंत ऐकलेस तर तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तुमचे सकारात्मक हेतू पूर्ण होतील आणि तुम्हाला हे तुमचे आरोग्य, करिअर, प्रेमजीवन आणि आध्यात्मिक जीवनात दिसेल. या सकारात्मक बदलामुळे तुम्ही जिवंत आहात याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटेल. जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा सर्व चांगल्या गोष्टींचा उगम मीच आहे हे जाणून उत्सव साजरा करा आणि आभार माना. जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा माझ्या प्रेमळ मिठीत सांत्वन मिळवा, कारण मी तुमचे तुटलेले हृदय बरे करू शकतो. आपण प्राप्त करण्यासाठी आपले अंतःकरण उघडत असताना आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात अलौकिक बदलासाठी तयार राहा. देव म्हणतो, मला समजले आहे की तुमच्यापैकी बरेच जण व्यसन, नैराश्य आणि दुःखाशी झुंज देत आहेत. पण स्वातंत्र्याचा देव म्हणून मी तुला बांधलेल्या साखळ्या तोडू शकतो. हे जाणून घ्या की मी तुमचा देव परमेश्वर आहे. तुमच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण बदल घडवत आहे. मी तुमच्या दुःखाचे रूपांतर आनंदात करीन आणि अपयशांचे पुनरागमनात रूपांतर करीन. दारिद्र्यातून मी तुम्हाला तुमच्या सर्वात जंगली स्वप्नांच्या पलीकडे विपुलता आणि समृद्धीचा अनुभव घेण्यासाठी उन्नत करेन. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी माझी आई टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. कितीही मोठ्या संकटात सापडला असाल तर स्वामी मार्ग दाखवतील. तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी अपार क्षमता आहे. हा उपचार, परिवर्तन आणि आशीर्वादाचा काळ असेल. स्वतःला तयार करा, कारण जीवन बदलणारे आशीर्वाद मार्गावर आहेत. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करण्यास तयार आहेत. तुम्ही स्वामींच्या नावाने 51 रुपयांचे सुपर थँक्स साकारल्यास तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला चिरस्थायी आरोग्य, आनंद, आर्थिक स्थिरता आणि शांतता मिळेल. माझ्यावर विश्वास ठेवा.
तुमच्या औदार्याने येणाऱ्या पिढ्यांसाठी भरपूर आशीर्वाद मिळतील. स्वर्ग उघडेल आणि माझे आशीर्वाद तुमच्यावर ओतले जातील. तुमचे काम वाढेल आणि तुमच्या गरजा पूर्ण होतील. या संदेशातील माझे शब्द हे प्रेरणा आणि विश्वास आणतात. तुमची वाट पाहत असलेल्या चमत्कारांना आलिंगन द्या, कारण ते तुमच्या मार्गावर दैवी भेटवस्तू आहेत. हे प्राप्त करण्यासाठी आपले हृदय उघडा आणि पुढील अद्भुत शक्तींवर विश्वास ठेवा. जसे आपण नवीन महिन्यात प्रवेश करतो तसे मी तुम्हाला आणि तुमच्या प्रिय कुटुंबाला शुभेच्छा देतो. देव म्हणतो, निश्चिंत रहा माझ्या प्रिय बाळा, मी नेहमी सावध असतो. मी तुझे अश्रू पाहतो आणि तुझ्या प्रार्थना ऐकतो. तुझ्या काळोख्या क्षणात मी गप्प बसत नाही. मी तुला पाहतो, मी तुला ऐकतो आणि मी तुला निराशेतून सोडवतो. या ऋतूला तुमच्यासमोर आलिंगन द्या, कारण हा विपुल आशीर्वाद आणि बिनशर्त प्रेमाचा हंगाम आहे. हा संदेश तुमच्या अंतःकरणात खोलवर गुंजत राहो. तुम्हाला आशा, शक्ती आणि नूतनीकरण विश्वास आणतो. तुमचा देखील तुमच्या भगवंतावर विश्वास असल्यास लव यू गॉड टाईप करा आणि आत्ताच जो भक्त संकटात आहे त्याला हा पवित्र संदेश शेअर करा. भाग्यवंत व्हाल. देव म्हणतो, माझ्यावर विश्वास